नमस्कार मित्रो, आज आपण अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीच्या आपण शेवटी जातोय पहा. तर केमिकल प्रॉपर्टीमध्ये मी तुम्हाला एखाद्या अल्काईनपासून अल्काईनसोबत आपल्याला अल्कोहोलची कशी रिॲक्शन होते, त्याचबरोबर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स आपण मेकॅनिझम सहित डिटेलमध्ये आपण डिस्कशन आपण केला होता पहा. नेक्स्ट जी रिॲक्शन असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो अल्कोहोल्स कॅन शो द केमिकल रिॲक्शन्स बाय इन्व्हॉल्विंग द CO बॉन्ड. याच्यामध्ये मी तुम्हाला एक रिॲक्शन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल शिकवलं होता. टुडे डिस्कस अबाउट द अनदर रिॲक्शन्स बाय इन्व्हॉल्विंग द CO ग्रुप ऑफ अल्कोहोल. मग अल्कोहोलचा CO ग्रुप आपल्याला इन्व्हॉल्व करून आपल्याला ती रिॲक्शन कशा दाखवतो, त्यापैकी आपण नेक्स्ट रिॲक्शन जे आपण पाहणार आहात ज्याला आपण म्हणतो रिॲक्शन विथ हॅलो ॲसिड्स म्हटलात तर त्याला आपण काय म्हणतोय पहा, HX असं म्हटलं जातं. तर ही जी आपण सेकंड रिॲक्शन आपण याच्यामध्ये पाहतो, याच्या अगोदर डिहायड्रेशन आपण पाहिला. तर याच्यामध्ये आपण HX म्हटल्यानंतर वेन अल्कोहोल्स कॅन रिॲक्ट्स विथ द हॅलो ॲसिड्स अँड टू फॉर्म द करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड्स. त्यांच्यापासून आपल्याला अल्किल हलाइड्स फॉर्मेशन होत असतो. म्हणजेच आपण एखादा ROH असेल याच्यासोबत जर आपण HX ची रिॲक्शन केलात तर त्यापासून तुम्हाला तयार होणारा हा RX असेल आणि त्यानंतर तुम्हाला हा H2 आपल्याला फॉर्मेशन होतो. या रिॲक्शनला आपण साधारणतः न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. आणि ही जी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असेल तर त्यावेळेस आपल्याला एखादा OH न्यूक्लिओफिल इथल्या X न्यूक्लिओफिलमुळं रिप्लेस होत असतो, म्हणून आपण याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. ड्युरिंग दिस रिॲक्शन द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ अल्कोहोल इज द टर्शियरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द सेकंडरी दॅन दी प्रायमरी अल्कोहोल्स. असे आपण त्याची रिॲक्टिव्हिटी आपण पाहिलेली आहे. तर ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपल्याला त्या अल्कोहोलची माहीत असावी. तसंच आपण जर एखाद्या हॅलो ॲसिडची जर आपण रिॲक्टिव्हिटी पाहिलात तर त्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, याच्या इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द HBr दॅन द HCl. ही आपल्याला रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपल्याला दोघांची पाहायला मिळते. तर असं आपण हे सिंपल वन बाय वन आपण हॅलो ॲसिडची रिॲक्शन पाहून रिॲक्शन करून आपल्याला काय प्रोडक्ट तयार होतात त्याच्यावर आपण डिस्कशन करू पहा. तर सुरुवात करत असताना रिॲक्शन विथ HX सोबत आपण जी रिॲक्शन करणार आहात तर ती कशी होते त्याबद्दल आपण डिस्कशन करू. तर HX सोबत आपण रिॲक्शन करत असताना HCl हा जर पहिला आपण जर पार्ट घेतला त्याला आपण म्हणतो रिॲक्शन विथ HCl अँड अनहायड्रस ZnCl2. हा जो असेल तर याचा आपण उपयोग कशासाठी करतो पहा, यालाच आपण लुकास रिएजंट असे म्हणतात. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. ही रिॲक्शन तुम्ही शिकलेली पण आहे. तर आता पहा याचा रिएजंटचं ॲप्लिकेशन पण आपण बघू, त्याचबरोबर आपल्याला याच्यासोबत रिॲक्शन कशी होते ही आपण पाहण्याचा प्रयत्न करू पहा. तर सुरुवातीला आपण पाहतोय पहा, तर प्रायमरी अल्कोहोलबद्दल जर आपण विचार केला तर प्रायमरी अल्कोहोलसोबत आपण रिॲक्शन करत असताना आपण काय म्हणता, वेन द एनी प्रायमरी अल्कोहोल दॅट इज द RCH2OH याच्यासोबत आपण HClची रिॲक्शन करत असताना इन प्रेझन्स हा तुमचा जर ZnCl2 हा अनहायड्रस प्रेझन्स असेल तर याला आपण लुकास रिएजंट असं म्हणतो. दिस मिक्सचर इज कॉल्ड ॲज द लुकास रिएजंट. ड्युरिंग दिस रिॲक्शन ओनली द OH ग्रुप ऑफ अल्कोहोल अँड हायड्रोजन आयटम ऑफ HCl कंबाईन टुगेदर फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. दिस OH इज रिप्लेस बाय द Cl आणि त्यापासून तुम्हाला RCH2Cl आणि प्लस हा तुमचा H2 आपल्याला फॉर्मेशन होत असतो. यालाच आपण काय म्हणू पहा, अल्किल क्लोराईड बनवण्यासाठी आपण HClचा आपण उपयोग करू शकता. म्हणून आपण अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळू शकतो पहा, अल्किल क्लोराईड आपल्याला बनवू शकतो. याचं एक्झाम्पल जर आपण बघितलात त्याच्यामध्ये आपण म्हणतो CH3CH2 हा OH ग्रुप असेल, यांच्यासोबत आपण HClची रिॲक्शन केलात इन प्रेझन्स तुमचा ZnCl2 असेल, हा अनहायड्रस ZnCl2 असेल. याच्यासोबत रिॲक्शन करत असताना हा तुमचा OH ग्रुप रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी Cl आपल्याला येतो आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर CH3CH2 हा Cl प्लस H2 असेल. यालाच आपण क्लोरोइथेन असे म्हणता किंवा इथिल क्लोराईड असंही म्हटलं जातं. तर असे आपल्याला एक्झाम्पल तुम्हाला करता येतील पहा. तर हा एक प्रायमरी अल्कोहोल आपण डिस्कशन केला. आता सेकंडरी अल्कोहोलबद्दल जर आपण विचार केला तर सेकंडरी अल्कोहोल म्हटलात तर आपल्याला काय फरक असतो, तर OH ग्रुप अटॅच टू द सेकंडरी कार्बन आयटम अँड वेन सेकंडरी अल्कोहोल्स कॅन अंडरगो द लुकास रिएजंट और रिॲक्ट्स विथ द लुकास रिएजंट्स फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग सेकंडरी अल्किल क्लोराईड. त्यांच्यापासून सेकंडरी अल्किल क्लोराईड आपल्याला मिळतो. जसं आपण एक एक्झाम्पल पाहतो, हा CH3 हा CH
हा OH असेल, त्यानंतर तुमचा हा CH3 असेल, याला आपण 2 प्रोपॅनॉल असं म्हणतो. याच्यासोबत जर आपण एखाद्या HCl ची रिॲक्शन इन प्रेझेंस ZnCl2 सोबत आपण अनहायड्रस कंडिशनमध्ये आपण जर घेतला असाल तर त्यावेळेस आपल्याला काय होईल पहा, इथला OH ग्रुप आणि इथला हायड्रोजन आयटम कंबाईन होतो आणि त्यासोबत या OH ची रिप्लेसमेंट इथल्या Cl मुळे होते आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर CH3 हा CHCl हा CH3 प्लस HCl आपल्याला मिळतो. यालाच आपण 2-क्लोरोप्रोपेन असं आपण त्यांना म्हणू शकता. तर हे आपल्याला 2-क्लोरोप्रोपेन याच्यामध्ये सांगता येईल. तर असा आपण एखाद्या सेकंडरी अल्कोहोलसोबत जर आपण लुकास रिएजंटची रिॲक्शन केला तर तुम्हाला काय तयार होतो पहा, सेकंडरी अल्किल क्लोराईड आपल्याला बनत असतो. असे आपण त्या रिएजंटबद्दल आपल्याला माहिती असावी. त्यानंतर बघा पुढं आपण पाहणार आहोत टर्शरी अल्कोहोल. जर आपण टर्शरी अल्कोहोलचा विचार करत असाल तर टर्शरी अल्कोहोलमध्ये काय प्रकार घडतो तो आपल्याला लक्षात असावा. ज्याच्यामध्ये आपल्याला हा CH3 हा CH3 असेल आणि हा तुमचा Cl प्लस हा तुमचा HCl असेल. ही रिॲक्शन तुम्हाला काय असेल पहा, अनहायड्रस ZnCl2 असं जर आपण घेतलात तर याला आपण ZnCl2 आणि हा अनहायड्रस आपण त्याला म्हणू शकता, बरोबर आहे. आणि याच्यासोबत रिॲक्शन करत असताना हा OH ग्रुप असेल पहा, इथला OH ग्रुप आणि इथला हायड्रोजन कंबाईन होतो आणि त्यापासून तुम्हाला बनतो पहा हा CH3 हा CH3 हा Cl असेल आणि प्लस हा तुमचा काय असेल पहा H2. याला आपण टर्शरी ब्युटिल क्लोराईड असं म्हटलं जातं. असे आपण त्याचे एक्झाम्पल आपण पाहू शकता. याच रिॲक्शनला आपण काय म्हणतोय पहा, या रिॲक्शनमध्ये कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतो. कार्बोकॅटायन फॉर्मेशन होत असेल तर तिथं रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल आहे असे आपण त्या ठिकाणी सांगू शकता. म्हणजेच याला आपण काय म्हणू शकता, ही जी असेल तर SN1 रिॲक्शन असेल आणि SN1 रिॲक्शन होत असताना तुम्हाला कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतो. कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतो आणि कार्बोकॅटायन जर फॉर्मेशन होत असेल तर काय होईल पहा, रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल आहे, हे आपण लक्षात ठेवा. तसे एक्झाम्पल तुम्हाला जर आलेले असतील तर त्यानुसार तुम्ही ते एक्झाम्पल करण्याचा प्रयत्न करायचा पहा. तर हे आपण या रिॲक्शनमध्ये आपण सांगत असतो. याच्यानुसार आपल्याला याचं जर आपण मेकॅनिझम आपण पाहिलात तर त्या मेकॅनिझममध्ये आपण काय पाहतोय पहा, सिम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन मेकॅनिझम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पहा. तर एखादा तुमचा दिलेला हा अल्कोहोल दिलेला असेल आणि त्या अल्कोहोलमध्ये आपल्याला रिअरेंजमेंट किंवा कार्बोकॅटायन फॉर्मेशन पॉसिबल असेल. हा तुमचा CH3 आणि हा तुमचा CH2Cl असेल, OH असेल. याला आपण काय म्हणू पहा, आयसोब्युटिल अल्कोहोल असं म्हणतो. या आयसोब्युटिल अल्कोहोलसोबत आपल्याला काय होईल पहा, इथं तुम्हाला एक H पॉझिटिव्ह ॲसिड कोण देतो, तुम्हाला HCl आपल्याला देतो आणि त्या HCl मधला ॲसिडिक हायड्रोजन जो असेल तर या ऑक्सिजन आयटमला जोडला जातो. या ऑक्सिजन आयटमला जोडल्यानंतर हा कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि तयार होतो तुमचा CH3CH हा CH3 असेल, हा CH2, त्यानंतर हा O असेल, हा H हा पॉझिटिव्ह असेल, बरोबर आहे. हा प्रोटोनेटेड अल्कोहोल आपल्याला बनतो आणि हा जो प्रोटोनेटेड अल्कोहोल असेल तर हा अनस्टेबल आपल्याला मिळतो. यातला इलेक्ट्रॉन पेअर कुणाकडे जाईल, ऑक्सिजनकडे जातो. त्यामुळे तुम्हाला इथं पॉझिटिव्ह चार्ज बनतो. म्हणजेच आपल्याला बनतो पहा हा CH3 हा CH3 हा CH2 हा पॉझिटिव्ह असेल आणि प्लस हा तुमचा H2 आपल्याला मिळतो. याला आपण कार्बोकॅटायन म्हणू. हा तुमचा कार्बोकॅटायन तयार झाला. मग हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. हा कोणत्या प्रकारचा असेल, प्रायमरी कार्बोकॅटायन. प्रायमरी कार्बोकॅटायनच्या ॲडजस्टंटला हायर डिग्री ऑफ कार्बन आयटम आहे. हायर डिग्री ऑफ कार्बन आयटम असेल तर त्याच्यात रिअरेंजमेंट होते आणि रिअरेंजमेंट होत असताना आपण हायड्राईड, त्यानंतर मिथाईल, त्यानंतर फिनाईल असे आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्यानुसार आपण याच्यामध्ये काय करू शकतो पहा, हा हायड्रोजन असेल, हा हायड्रोजन आपल्याला या ठिकाणी शिफ्ट होतो आणि त्यानंतर तुम्हाला मिळतो हा CH3 हा तुमचा काय होईल पॉझिटिव्ह चार्ज, हा CH3 आणि त्यानंतर तुमचा हा CH3 हा टर्शरी कार्बोकॅटायन आपल्याला बनतो. आणि हा टर्शरी कार्बोकॅटायन जर बनत असेल तर याचा अर्थ आपण काय म्हणू शकता, देन अटॅकिंग द Cl. मग याच्यावर आपल्याला काय होईल पहा, Cl निगेटिव्ह जो असेल तर तो अटॅक करतो. मग Cl निगेटिव्ह जर आपल्याला याच्यावर अटॅक करत असेल तर त्यावेळेस आपल्याला तयार होणारा प्रोडक्ट आपल्याला कोणता मिळेल, मग हा तुमचा प्रोडक्ट मिळतो CH3 हा तुमचं, किंवा इथं Cl लिहा, हा Cl CH3
आणि हा CS3 आपल्याला मिळतो. म्हणजे आपल्याला रिअरेंजमेंट घडून आपल्याला ही रिॲक्शन पॉसिबल आहे. तर त्यासाठी आपण कधीही आपण एखादा तुम्हाला कार्बोकॅटायन फॉर्मेशन होऊन रिॲक्शन घडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं रिअरेंजमेंट करून त्याचा प्रोडक्ट मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करताल अशी अपेक्षा असावी. आता प्रत्येक ठिकाणी कार्बोकॅटायन आला की अशाच प्रकारचे एक्झाम्पल येतात, त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे लक्षात ठेवताल अशी अपेक्षा आहे. तर ही आपल्याला ही रिॲक्शन म्हणजेच लुकास रिएजंट सोबत किंवा HCl सोबत रिॲक्शन होत असताना आपण असं पाहतो ही अशाच प्रकारचं रिअरेंजमेंट आपल्याला HBr सोबत होईल. अशाच प्रकारचं मेकॅनिझम HBr सोबत HI सोबत पण होतं. हे आपण मेकॅनिझम आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा आता पहा या लुकास रिएजंटचं आपण ॲप्लिकेशन आपण पाहतो. पहिल्यांदा तुमच्या डोक्यात असावं, बऱ्याच वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द लुकास रिएजंट. तर लुकास रिएजंट कोणता असतो तर मिक्सचर ऑफ HCl अँड अनहायड्रस ZnCl2 म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 या मिक्सचरलाच आपण काय म्हणत असतो पहा लुकास रिएजंट असं म्हणतात. मग लुकास रिएजंटमध्ये आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन काय असेल ते आपल्याला माहीत असावं. पहा ॲप्लिकेशनमध्ये आपण काय सांगतोय पहा ॲप्लिकेशनमध्ये आपण काय म्हणतो ॲप्लिकेशन. तर ॲप्लिकेशन कुणाचं सांगायचं आपल्याला लुकास रिएजंटचं. आणि लुकास रिएजंट म्हणजे कोण असेल तर हा HCl आणि प्लस अनहायड्रस ZnCl2 याला आपण काय म्हणतोय पहा लुकास रिएजंट म्हणतो. याचा उपयोग आपण कशासाठी करू शकता पहा दिस रिएजंट्स आर युज्ड फॉर द डिस्टिंग्विश बिटवीन द प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल तुम्हाला डिस्टिंग्विश करण्यासाठी या लुकास रिएजंटचा आपण उपयोग करतो. मग हे लुकास रिएजंटचा डिस्टिंग्विशसाठी कसा उपयोग केला जातो व्हेन द प्रायमरी अल्कोहोल्स कॅन रिॲक्ट विथ द लुकास रिएजंट्स विच कॅन फॉर्म द टर्बिडिटी आफ्टर लॉंग टाइम्स. लॉंग टाईममध्ये तुम्हाला काय मिळतो पहा प्रायमरीसोबत टर्बिडिटी आपल्याला पाहायला मिळत असते. वेन द सेकंडरी अल्कोहोल्स कॅन रिॲक्ट विथ द लुकास रिएजंट्स विच कॅन गिव्ह द टर्बिडिटी विदिन द 5 मिनिट्स आपण त्याला म्हणतो. अँड वेन द टर्शरी अल्कोहोल्स कॅन रिॲक्ट विथ द लुकास रिएजंट्स इमिडिएटली फॉर्म द टर्बिडिटी. आणि त्यामुळेच आपण काय म्हणतो या लुकास रिएजंटचा आपण उपयोग करू शकता. म्हणजे 3 बीकरमध्ये तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलेले आहेत हे 3 प्रकारचे अल्कोहोल्स आहेत. मग याच्यातला प्रायमरी कोणता सेकंडरी कोणता आणि टर्शरी कोणता असं जर म्हटलं असेल तर आपल्याला पटकन कळतं की त्याच्यामध्ये आपल्याला अनहायड्रस ZnCl2 आणि HCl आपण टाकलात म्हणजेच लुकास रिएजंट टाकलात. मग प्रत्येकामध्ये टाकलात तर तुम्ही ऑब्झर्वेशन करतो ज्याच्यामध्ये क्विकली इमिडिएटली टर्बिडिटी येईल त्याला आपण काय म्हणू टर्शरी अल्कोहोल असं म्हणतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला आफ्टर 5 मिनिट्स आपल्याला मिळते टर्बिडिटी येते तेव्हा त्यांना आपण सेकंडरी म्हणतो. आणि जर आपल्याला एखादा फार उशिरा तुम्हाला जर टर्बिडिटी येत असेल तर त्यांना आपण प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतो. याच्यासाठीच आपण या लुकास रिएजंटचा आपण उपयोग करू शकता पहा. म्हणून आपण कधी लक्षात ठेवा एखादा तुमचा टर्शरी अल्कोहोल घेतला हा टर्शरी अल्कोहोल याच्यासोबत आपण लुकास रिएजंट तर याच्यामध्ये आपल्याला काय होईल पहा यांच्यापासून आपल्याला टर्बिडिटी इमिडिएटली किंवा क्विकली टर्बिडिटी फॉर्म्स क्विकली. हा क्विकली तुम्हाला काय होईल पहा तर टर्बिडिटी आपल्याला मिळते. जर आपण एखादा सेकंडरी अल्कोहोल आपण घेतला हा सेकंडरी अल्कोहोल याच्यासोबत लुकास रिएजंटची रिॲक्शन केला तर त्यामध्ये आपण काय म्हणतो टर्बिडिटी ऑब्टेन्ड आफ्टर 5 मिनिट्स. 5 मिनिटाच्या नंतर आपल्याला काय मिळते पहा याच्यामध्ये टर्बिडिटी आपल्याला पाहायला मिळते. जर आपण एखादा प्रायमरी अल्कोहोल आपण घेतला प्रायमरी अल्कोहोल्समध्ये आपण लुकास रिएजंट आपण जर टाकलात तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा टर्बिडिटी ऑब्टेन्ड आफ्टर लॉंग टाईम असं आपण त्याला म्हणतो.
याच 3 गोष्टीचा उपयोग करून म्हणजे या लुकास रिएजंटचा उपयोग करून आपण काय करू शकतो प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल्स आपण डिटेक्ट करू शकता, आयडेंटिफाय करू शकतो. म्हणून आपण हे त्याचं ॲप्लिकेशन असेल असं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हे आपण HCl सोबतची आपण रिॲक्शन बघितलात, विथ मेकॅनिझम आपण डिस्कशन केलात. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात ज्याला आपण म्हणतो HBr, रिॲक्शन विथ HBr. तर दोन नंबरचा आपण जो रिएजंट हॅलो ॲसिड्स आपण घेतो त्याच्यामध्ये आपण काय म्हणता रिॲक्शन विथ HBr. आता पहा रिॲक्शन विथ HBr. तर HBr सोबत जर रिॲक्शन आपल्याला करायची असेल तर कधी लक्षात ठेवा याच्यामध्ये आपल्याला एकतर सोडियम ब्रोमाइड और पोटॅशियम ब्रोमाइड प्लस हा H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण उपयोगात आणू, राईट. तर आता या मिक्सरला आपण असं का करतो कारण HBr जो असेल किंवा HI जो असेल तर यांना आपण कधीच लॅबोरेटरीमध्ये स्टोअर करताना पाहत नाही कारण त्याची स्टेबिलिटी कमी असते HClपेक्षा आणि त्याचमुळं किंवा त्याची ॲसिडिक नेचर जास्त असतं असे आपण त्याला म्हणतो आणि त्यामुळेच आपण काय म्हणता हा तुमचा HBr जो असेल तर HBr आपण स्टोअर करत नाही. म्हणून आपल्याला तो अवेलेबल करण्यासाठी सोडियम ब्रोमाइड सोबत आपण एखाद्या H2SO4ची आपण रिॲक्शन केलात म्हणजेच आपल्याला हा KBr असेल आणि याच्यासोबत H2SO4 सोबत जर रिॲक्शन केलात तर त्यापासून NaHSO4 आपल्याला मिळतो आणि प्लस हा तुमचा काय तयार होईल के घेतला तर KHSO4 आपल्याला बनतो आणि त्यापासून तुम्हाला HBr आपल्याला फॉर्मेशन होतो. तर अशा पद्धतीने आपण काय म्हणता हा HBr आपण ॲट द मोमेंट ऑफ केमिकल रिॲक्शनला आपण प्रिपेअर करू शकता फ्रॉम दिस मिक्सचर, राईट. मग आता पहा ही रिॲक्शन होत असताना याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलचा विचार केला तर त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचा इथं थोडा बदल असतो तो लक्षात घ्या. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे मी एक्झाम्पल घेतोय CH3CH2OH असेल याच्यासोबत आपल्याला डायरेक्टली HBr आपल्याला मिळतो पण HBr आपण कुठून मिळवला तर इथं NaBr लिहा किंवा KBr लिहा KBr आणि प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण लिहिलात, बरोबर आहे. याच्यापासूनच आपल्याला मिळाला. मग हे सिंपल सबस्टिट्यूशन आहे. इथला OH ग्रुप इथल्या हायड्रोजन सोबत निघून जातो आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर हा तुमचा CH3 हा CH2Br आणि प्लस हा तुमचा H2O आपण त्याला म्हणतो. तर हा तुमचा इथिल ब्रोमाइड आपल्याला मिळतो म्हणजे इथिल अल्कोहोल पासून आपल्याला काय बनेल इथिल ब्रोमाइड आपल्याला मिळत असतो. असं आपण प्रायमरी अल्कोहोल सोबत रिॲक्शन करू शकता. सेकंडरी अल्कोहोलचा जर आपण विचार केला तर सेकंडरी अल्कोहोल्समध्ये आपण जनरली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4चा आपण उपयोग करत नाही. का करत नाही त्याचं कारण असेल कारण तो जर H2SO4 हायर कॉन्सन्ट्रेशनचा असेल तर सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन आपल्याला होत असतं आणि त्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या ऐवजी आपण डायल्यूट H2SO4 आपण उपयोगात आणतो आणि याच्यामध्ये आपण रिॲक्शन लिहिताना फक्त काय लक्षात लिहिलात तर काही चुकीचं होणार नाही. तर हा तुमचा CH3 याच्यासोबत आपण HBrची रिॲक्शन केला इन प्रेझेन्स तुमचा काय असेल NaBr आणि हा तुमचा H2SO4 असेल पण इथं आपण डायल्यूट आपण घेतलात तर त्यावेळेस तुम्हाला तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर त्यासाठी आपल्याला हा CH3CH हा Br आणि हा CH3 प्लस H2 आपल्याला फॉर्मेशन होत असतो. म्हणून सेकंडरी सोबत आपण घेत असताना हा H2SO4 डायल्यूट आपण घ्या किंवा घेतला नाही तरी चालेल तर त्यापासून तुम्हाला मिळतो. का घ्यायचा नाही त्याचं कारण आहे डिहायड्रेशन आपल्याला रेट कुणाचा वाढतो या सेकंडरी अल्कोहोलचा वाढतो म्हणून आपल्याला यांच्यापासून मिळणारा प्रोडक्ट हा सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड मिळण्याच्या ऐवजी अल्किन आपल्याला फॉर्मेशन होत असतो. म्हणून आपण इथं तुम्हाला काय करायचं आहे H2SO4 डायल्यूट घ्यायचा आहे. आता टर्शियरी अल्कोहोल जर बघितला तर टर्शियरी अल्कोहोलमध्ये आपण काय घेतोय तर हा टर्शियरी अल्कोहोल असेल तर याच्यामध्ये आपल्याला हा CH3 हा CH3 हा CH3 असेल आणि हा OH असेल हा HBr आपण घेतला. इथं रूम टेम्परेचरला आपण रिॲक्शन घडवतो. कुठल्याही प्रकारचा आपण H2SO4 उपयोगात आणायचा नाही. H2SO4 जर उपयोगात आणला तर त्यापासून अल्किन फॉर्मेशन होत असतो. कधीच आपल्याला अल्किल ब्रोमाइड आपल्याला फॉर्मेशन होणार नाही आणि म्हणून आपल्याला इथं काय होईल CH3 हा तुमचा CH3 आणि हा Br असेल आणि प्लस हा तुमचा H2 आपल्याला फॉर्मेशन होतो. असं आपण या
ब्रोमाइडबद्दल आपल्याला माहिती असावी पहा. नेक्स्ट आपण पुढं जर बघितलात तर याच्यासोबत आपण याच्याचे मेकॅनिझम तेच आहे, टाईप ऑफ रिॲक्शन तुम्हाला तीच असेल, फक्त तुम्हाला इथं थोडा बदल असतो, तो बदल तुम्ही लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात पहा. आता HBr मिळवताना आपण H2SO4 आपण उपयोगात आणलात, पण आता रिॲक्शन विथ HI सोबत केलात तर त्यावेळेस काय होतं आहे याच्याबद्दल आपण चर्चा करू पहा. आता HI सोबत जर रिॲक्शन करायची असेल तर हा तर ॲसिड HClपेक्षाही मोर ॲसिडिक आहे, त्याचबरोबर HBrपेक्षाही मोर ॲसिडिक आहे. मग याच्यापेक्षा मोर ॲसिडिक जर असेल तर त्यासाठी आपल्याला त्यांना क्विकली आपल्याला ॲट द मोमेंट ऑफ केमिकल रिॲक्शन जर तुम्हाला तयार करायची असेल तर त्यावेळेस HI मिळवण्यासाठी आपण सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईडची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत आपण करू शकतो, जसं आपण HBrसाठी केलात. पण इथं तुम्हाला थोडी आणखीन एक अडचण आहे, ते NCERT मध्ये पण तुम्हाला दिलेला आहे. तर हा HI जर तयार करायचा असेल तर याच्यासाठी आपण KI प्लस हा H2SO4 आपण जर घेतला तर याच्यामध्ये आपल्याला काय होईल पहा. तर यांच्यापासून हा H2SO4 जो असेल एकतर तो डिहायड्रेटिंग एजंट आहे, त्याचबरोबर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि या कारणामुळं आपण काय म्हणतोय पहा, या ॲसिड एकतर ॲसिडिक आहे, हा तो डायबेसिक ॲसिड आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. हा काय असेल, डायबेसिक ॲसिड आहे, बेसिक ॲसिड आहे, बरोबर आहे. आता डायबेसिक ॲसिड असताना आणि तो जर डिहायड्रेटिंग एजंट आहे, हा प्रॉब्लेम आपल्याला HBrमध्ये पण आला होता, ती आपण काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो. पण हा जो तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तर ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं तो तुम्हाला एखाद्या अल्कोहोलची रिॲक्शन HI सोबत न होऊ देता त्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो. आणि जर ऑक्सिडेशन जर करत असेल तर त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की या H2SO4चा उपयोग न करता एक असाच ॲसिड आपण सिलेक्ट करतो जेणेकरून तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करणार नाही. आणि म्हणून आपण काय म्हणतोय की KI सोबत आपण H3PO4 याचा आपण उपयोग करता. हा फॉस्फोरिक ॲसिड आपल्याला मिळतो. या फॉस्फोरिक ॲसिडला ॲसिड आहे, हा डिहायड्रेटिंग एजंट आहे, पण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट नाही. आणि त्यामुळं आपण या H2SO4च्या ऐवजी आपण कुणाचा उपयोग करायचा, H3PO4चा आपण उपयोग करत असतो. यांच्यापासून आपल्याला तयार होणारा जो असेल तर हा HI आपल्याला मिळतो आणि हा KH2PO4 हा तुम्हाला मिळतो. आणि हा जो असेल तर हा ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला म्हणून काम करणार नाही. आणि तेव्हाच आपल्याला हा HI आपल्याला तयार होत असतो. तर म्हणून आपण इथं H2SO4च्या ऐवजी काय घ्यायचं, आपल्याला H3PO4 घ्यायचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. मग आता पहा, ही गोष्ट क्लिअर झाल्यानंतर आपण काय म्हणतोय पहा, तर याच्यानंतर आपण सिंपल एक रिॲक्शन आपण पाहू. तर याच्यामध्ये आपण रिॲक्शन लिहित असताना एखादा तुमचा हा CH3 CH2 हा OH आणि हा CH3 आपण घेतलात, यांच्यासोबत आपण जर एखादा HI सोबत हा कुठून आला, पोटॅशियम आयोडाईड अँड H3PO4 आपण घेतलात, हा OH ग्रुप आणि इथला हायड्रोजन ॲटम कंबाईन होतो. आणि त्यापासून तुम्हाला तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर हा CH3 CH2 हा CHI आणि हा तुमचा CH3 आणि प्लस हा H2 आपल्याला बनतो. तर जनरली या रिएजंटचा उपयोग फक्त प्रायमरी अल्कोहोलसाठीच केला जातो, सेकंडरी आणि टर्शरीसाठी आपण कधी उपयोग करत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून याला आपण प्रायमरी करू शकतो. पहा, हा तुमचा कोण असेल, CH2 हा तुमचा CH2OH याला आपण म्हणू. हा तुमचा जो असेल तर प्रायमरी सोबत रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर तो प्रायमरी हा H2 आपल्याला बनतो. तर कळेल तुम्हाला. तर साधारणतः आपण प्रायमरीचाच उपयोग करायचा, सेकंडरी आणि टर्शरीचा करायचा नाही. का म्हटलात तर त्याचं कारण सांगायचं आहे, in presence of phosphoric acid which undergo the dehydration as well as the oxidation. मग त्याचं ऑक्सिडेशन पण होऊ शकतं किंवा डिहायड्रेशन पण होऊ शकतं. म्हणून आपण काय करतोय पहा, प्रायमरी अल्कोहोल्स आपण त्या ठिकाणी उपयोगात आणू शकतो. राईट, या पद्धतीनं आपण काय करायचं आहे पहा, HX सोबत म्हणजेच हॅलो ॲसिड सोबत अल्कोहोलची रिॲक्शन केल्यानंतर अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाईड कसा तयार होतो हे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात पहा, आता पाहणार आहात आपण ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशनचा जर आपण विचार केलात तर ऑक्सिडेशनमध्ये आपण काय करतोय ते आपण लक्षात घेऊ. ऑक्सिडेशन
ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण काय करतोय पहा. तर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत असताना आपण कधी लक्षात ठेवा की एखादा पहिल्यांदा आपण असं म्हणतो एक तर ऑक्सिडायझिंग एजंट कोण असतात तर KMnO4 असेल, K2Cr2O7 असेल, हे ॲसिडिफाईड असतात आणि त्याचबरोबर आपण क्रोमिक ऑक्साईड असेल याचाही आपण उपयोग करत असतो किंवा एखादा दुसरा ऑक्सिडाइड HNO3 असेल, असे वेगवेगळे आपण ऑक्सिडायझिंग एजंट उपयोगात आणतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारलेली आहे, ती पण लक्षात ठेवायचं आहे. कधी लक्षात ठेवा, प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केला तर कधीही तुम्हाला अल्डिहाइड हा पहिल्यांदा प्रोडक्ट आपल्याला बनतो आणि अल्डिहाइडपासून पुन्हा ऑक्सिडेशन होतं आणि तुम्हाला कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला बनत असतो. हे कधी आपण लक्षात ठेवायचं आहे, लक्षात राहील. आता बघा, जर आपण एखादा कोण असेल याला जर कधी आपण म्हणतो जर आपल्याला K2Cr2O7 अँड H2SO4 असेल तर त्यावेळेस आपल्याला अशी रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते पहा. याला आपण अनकंट्रोल्ड ऑक्सिडेशन असं म्हणतात, कारण ही रिॲक्शन अल्डिहाइड तयार करून थांबत नाही तर पुन्हा सडनली त्याचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार होत असतो, कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला बनत असतो. जसं आपण एक एक्झाम्पल घेतोय पहा, हा तुमचा CH3CH2OH असेल, याच्यासोबत आपण ऑक्सिडेशन करण्यासाठी KMnO4 अँड H2SO4 आपण घेतला तर याच्यासोबत आपण रिॲक्शन केला तर तुम्हाला तयार होतो CH3C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला काय होईल पहा, याच्यासोबत पुन्हा ऑक्सिडेशन आपल्याला होतं आणि त्यानंतर हा ऑक्सिजन आयटम इथे इमर्स होतो आणि तयार होतो CH3C डबल बॉन्ड OOH. हा तुमचा ॲसिटिक ॲसिड आपल्याला फॉर्मेशन होतो. म्हणजेच इथं तुम्हाला हा ॲसिटिक ॲसिड, याला आपण ॲसिटाल्डिहाइड आपल्याला मिळतो आणि याला आपण काय म्हणतोय पहा, हा तुमचा इथिल अल्कोहोल असेल, इथिल अल्कोहोल आपण त्याला म्हणू. तर ही एक रिॲक्शन आपल्याला ऑक्सिडेशनमध्ये होत असते. आता बघा, ही जर रिॲक्शन तुम्हाला अल्डिहाइड प्रिपेअर झाल्यानंतर थांबवायची जर असेल तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण रिएजंट उपयोगात आणले जातात आणि तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. इफ वी वॉन्ट टू प्रिपेअर ओनली द अल्डिहाइड्स, नॉट फर्दर ऑक्सिडेशन ऑफ दिस अल्डिहाइड, देन ड्युरिंग दिस रिॲक्शन युजिंग द अनदर ऑक्सिडायझिंग एजंट्स इन्स्टेड ऑफ KMnO4 और K2Cr2O7. मग तो कोण असतो, तर जर आपण हीच रिॲक्शन कुणासोबत करत असाल पहा, PCC, याला आपण म्हणतो पिरिडियम क्लोरोक्रोमेट असं आपण त्याला म्हणता, किंवा PDC याला आपण काय म्हणतोय पहा, तर पिरिडियम डायक्रोमेट असं आपण त्यांना म्हणतो. तर हे जे दोन रिएजंट आहेत तर हे तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि यालाच आपण PCC पिरिडियम क्लोरोक्रोमेट असं म्हणतात, याला पिरिडियम डायक्रोमेट असं म्हणतात. तर हे जे आहेत तर हे दोन रिएजंट विच इज यूज्ड टू प्रिपेअर ओनली अल्डिहाइड्स, नॉट कार्बॉक्झिलिक ॲसिड्स फ्रॉम द प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलपासून तुम्हाला जर फक्त काय बनवायचं आहे, अल्डिहाइड बनवायचं असेल तर या PCCचा आपण उपयोग करायचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. म्हणून आपण हे PCC याला आपण काय म्हणतोय पहा, पिरिडियम क्लोरोक्रोमेट किंवा हे तुमचा PCC असेल. त्यानंतर PDC याला आपण काय म्हणू शकता पहा, पिरिडियम डायक्रोमेट, हा तुमचा डायक्रोमेट असतो. तर हे दोन रिएजंट जे असतील तर याचा उपयोग आपण कंट्रोल्ड ऑक्सिडेशनसाठी केला जातो आणि ती जर रिॲक्शन पाहायची असेल तर हा तुमचा CH3CH2OH असेल, याला आपण इथॅनॉल म्हणू. या इथॅनॉलसोबत ऑक्सिडेशन करत असताना PCC आपण घेत असाल तर तयार होणारा प्रोडक्ट हा तुमचा फक्त आणि फक्त C डबल बॉन्ड O आणि हा H असेल. फक्त अल्डिहाइड हा तयार होतो, देन रिॲक्शन्स विल बी स्टॉप. असा आपण या PCCचा किंवा PDCचा आपण उपयोग करत असतो. हे आपण प्रायमरी अल्कोहोलबद्दल आपल्याला माहिती असावी, लक्षात येते. तर हे प्रायमरी अल्कोहोलचे आपण कोणताही प्रायमरी अल्कोहोल घ्या, त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा आपल्याला अल्डिहाइडमध्ये, अल्डिहाइडचं पुन्हा ऑक्सिडेशन होईल, त्यापासून तुम्हाला काय मिळतो पहा, कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला फॉर्मेशन होत असतो, असं आपण लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर हा तुमचा काय असेल पहा, हा OH ग्रुप आपण घेतला, याच्यासोबत आपण PCC आपण घेतला तर काय मिळेल तुम्हाला, तर हा तुमचा काय असेल पहा, हा C
डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H आपल्याला मिळतो. म्हणजेच हा N प्रोपिल अल्कोहोलपासून प्रोपॅनॉल्डिहाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. जर पुन्हा PCCच्या नंतर जर आपण KMnO4 घेतला, KMnO4 आणि H2SO4, तर याच्यापासून आपल्याला काय मिळेल पहा, तर हा प्रोपॅनॉइक ॲसिड आपल्याला फॉर्मेशन होत असतो, हा प्रोपॅनॉइक ॲसिड आपल्याला बनेल. तर अन्यथा PCC घेतलात किंवा इथंच जर आपण एखादा KMnO4 घेतलात तर पहिल्यांदा प्रोपॅनॉल्डिहाइड तयार होईल, पुन्हा तयार होईल प्रोपॅनॉइक ॲसिड आपल्याला बनतो, राईट. तर असं एक आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पहा, प्रायमरी अल्कोहोल म्हटला की पहिला प्रोडक्ट कोणता, अल्डिहाइड. हीच रिॲक्शन अल्डिहाइड कीटोनमध्ये पण आहे. तर हे आपण प्रायमरी अल्कोहोलबद्दल आपण डिस्कशन केलं. नेक्स्ट आपण पुढे पाहतोय पहा, सेकंडरी अल्कोहोल. तर सेकंडरी अल्कोहोलसोबत आपण ऑक्सिडेशन करत असताना आपण काय म्हणतोय पहा, सेकंडरी अल्कोहोल. कधी लक्षात ठेवा, सेकंडरी अल्कोहोलचं आपण जर ऑक्सिडेशन केलं म्हणजे सेकंडरी अल्कोहोल्स अंडरगो द ऑक्सिडेशन फॉर्मेशन ऑफ फर्स्ट प्रोडक्ट इज द कीटोन. हे आपण KMnO4 असेल, H2SO4 असेल किंवा K2Cr2O7 अँड H2SO4 असेल. याचा उपयोग आपण जर केला तर त्या सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं पहा, कीटोनमध्ये होत असतं, असं आपण लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये आपण सेकंडरी अल्कोहोल हा तुमचा CHOH असतो आणि कीटोन हा तुमचा काय असेल पहा, हा डबल बॉन्ड O असेल. तर हे कन्व्हर्जन आपल्याला होत असताना दिसतं पहा, जेव्हा इन प्रेझन्स तुमचा काय असेल KMnO4 अँड H2SO4 प्रेझन्स असताना, बरोबर आहे. आता बघा पुढं आपण हे जर बघितलात, याच्यापासून जर आपल्याला एखादा कार्बॉक्झिलिक ॲसिड बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आणखीन ड्रास्टिक कंडिशनमध्ये आपल्याला त्याचं ऑक्सिडेशन करावं लागतं आणि तेव्हा तुम्हाला कार्बन आणि कार्बनमधला बॉन्ड ब्रेक होतो आणि त्यापासून तुम्हाला कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. म्हणून आपण ही रिॲक्शन होत असताना एक्झाम्पल जर पाहिलात तर हा तुमचा CH3CH हा OH असेल आणि हा तुमचा CH3 असेल. याच्यासोबत आपण इथं KMnO4 अँड H2SO4 आपण जर घेतला तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पहा, तर याच्यामध्ये आपल्याला तयार होतो पहिल्यांदा CH3C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3. याला आपण काय म्हणतो, ॲसिटोन असं म्हणतो, ॲसिटोन. आणि हा जो ॲसिटोन असेल याचं फर्दर ऑक्सिडेशन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ड्रास्टिक कंडिशनमध्ये आपल्याला ही रिॲक्शन घडते आणि इथल्या कार्बनमधला बॉन्ड ब्रेक होतो आणि त्यापासून तुम्हाला तयार होतो CH3C डबल बॉन्ड O हा OH आपल्याला बनतो. त्यानंतर CH3चं कन्व्हर्जन CHO ग्रुपमध्ये होतं आणि त्याचनुसार तुम्हाला काय तयार होईल पहा, याच्यापासून आपल्याला CO2 आणि H2 आपल्याला फॉर्मेशन होत असतो. तर असा एक कार्बन ॲटमची संख्या कमी होते. इथं बघा कार्बनची संख्या 3 आहे, इथं कार्बनची संख्या 3 आहे, इथं कार्बनची संख्या किती असेल, 2 असेल. म्हणून तर आपण त्याला ड्रास्टिक कंडिशन असं म्हणतो, म्हणजे डिक्रीजिंग द नंबर ऑफ कार्बन आयटम ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ कार्बन बॉन्ड. म्हणून आपण हे, कारण याची रिॲक्टिव्हिटी आपल्याला कमी आहे, कारण कीटोनची रिॲक्टिव्हिटी कधी लेस आहे कुणापेक्षा, अल्डिहाइडपेक्षा. आणि म्हणून आपल्याला इथं जर फर्दर ऑक्सिडेशन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे पहा, कार्बनमधला बॉन्डच ब्रेक करावा लागतो, अन्यथा ऑक्सिडेशन आपल्याला घडणार नाही. आणि या रिॲक्शनमध्ये फर्दर ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या रिएजंटची गरज नाही, पण ती रिॲक्शन करत असताना आपण ही रिॲक्शन कंट्रोल ऑक्सिडेशन आहे. कंट्रोल ऑक्सिडेशन म्हणजे दिस रिॲक्शन्स कॅन बी takes place by involving the alcohols converts into the ketone मध्ये कन्वर्ट झाला, फर्दर ऑक्सिडेशन आपोआप होत नाही. जसं आपण अल्डिहाइडमध्ये बघितलं तसं इथं आपल्याला घडणार नाही. आणि म्हणून आपण इथं काय म्हणतोय पहा, यासाठी आपल्याला ड्रास्टिक कंडिशनमध्ये ऑक्सिडेशन होतं आणि त्यापासून तुम्हाला कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला बनत असतो. कळतं का? आता बा याच्यात आणखीन एक रूल येतो ज्याला आपण पॉप्स रूल असं म्हणतात. आता हा जो कार्बन बॉन्ड आपण ब्रेक केला आहे तर तो कोणत्या साईडनी तोडायचा, कारण हा सिमेट्रिकल आहे. समजा इकडून जरी तोडला असता तर सेम झाला असता, इकडून तोडला असता तरी सेम झाला असता. पण त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी अनसिमेट्रिकल कीटोन पण आहेत. सिमेट्रिकल कीटोन असल्यामुळे आपल्याला कुठं अडचण येणार नाही, पण अनसिमेट्रिकल कीटोन असेल तर त्यावेळेस आपल्याला कोणत्या बाजूने तोडायचं आहे त्याच रूलला आपण पॉप्स रूल असं म्हटलं जातं. म्हणून आपण कधी लक्षात ठेवा पहा की जर आपण एक एक्झाम्पल पाहत असताना, आता बघा ज्या ठिकाणी आपल्याला पॉप्स रूल पाहायचा आहे,
पॉप्स रूल काय सांगतोय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा याच्यामध्ये होतंय काय, तर एखादा तुमचा CH3 हा CH2 C डबल बॉन्ड O हा CH3 आणि याच्यासोबत आपण जर ऑक्सिडेशन करण्यासाठी K2 Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4 आपण घेतलात, तर आपल्याला काय अपेक्षित आहे, सॉरी इथं तुमचा सेकंडरी अल्कोहोल ना, हा तुमचा CHOH हा सेकंडरी अल्कोहोल, यांच्यापासून बनेल काय, तर हा CH3 CH2 हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3, याला आपण काय म्हणू पा, ब्युटॅनोन, हा ब्युटेन 2ONE हा तुमचा तयार होतो. आणि हा जो ब्युटॅनोन असेल तर याचं जर आपल्याला ऑक्सिडेशन फर्दर करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, हा तुमचा CH3 हा CH2 C डबल बॉन्ड O हा CH3 हा तुमचा तयार झाला आहे. याचा आपल्याला फर्दर ऑक्सिडेशन करायचं आहे K2 Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4. आता आपण काय करू शकतो, दिस कार्बन कार्बन बॉन्ड विल बी ब्रेक, म्हणजे ही रिॲक्शन जर घडवायची असेल तर कार्बन कार्बनमधला बॉन्ड ब्रेक करावा लागतो. पण कार्बन कार्बनमधला बॉन्ड कोणता करायचा, या 2 कार्बनमधला करायचा का या 2 कार्बनमधला करायचा. अशा वेळेस आपल्याला 2 वेगळे प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतात. इथून जर तोडलात तर प्रोपॅनॉइक ॲसिड बनतो, इकडून जर तोडलात तर आपण ॲसिटिक ॲसिड बनतो. मग याच्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, पॉप्स रूल सांगितला आहे. पॉप्स रूलनुसार आपण काय म्हणू शकतो, द ब्रेकिंग द कार्बन कार्बन single bonds of any ketones during the oxidation when the carbonyl group always present with the lower alkyl group, not लार्जर अल्किल ग्रुप. मग आपणाला असं सांगितलं पॉप्स रूल काय सांगतो आपल्याला, कधीही आपण कार्बन कार्बन बॉन्ड असा तोडायचा आहे जेणेकरून कार्बोनिल ग्रुप हा लोअर अल्किल ग्रुपकडे गेला पाहिजे. म्हणजे बघा इथून जर आपण तोडलात तर काय होईल, कार्बोनिल ग्रुप याच्या 2 कार्बनच्या अल्किल ग्रुप सोबत जाईल. इथून जर आपण बॉन्ड ब्रेक केलात तर कार्बोनिल ग्रुप कोणाकडे जाईल, लोअर अल्किल ग्रुपकडे जाईल. कारण हा 2 कार्बनचा आहे, हा 1 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे, म्हणजे लोअर अल्किल ग्रुप कोणता झाला हा. आणि म्हणून आपल्याला पॉप्स काय सांगतोय, असा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ब्रेक करायचा जेणेकरून तुमचा CO ग्रुप जो असेल, कार्बोनिल ग्रुप जो असेल तर तो लोअर अल्किल ग्रुप सोबत गेला पाहिजे. म्हणून हा बॉन्ड आपल्याला लवकरात लवकर तुटतो आणि तयार होतो तुमचा एक ॲसिटिक ॲसिड, हा तुमचा ॲसिटिक ॲसिड. आणि दुसरा पण तुम्हाला काय होतं, याचं कन्व्हर्जन पुन्हा काय होईल, तुम्हाला ॲसिटिक ॲसिडमध्येच कन्व्हर्जन होतं. हा तुमचा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. असे 2 मॉलिक्युल्स आपल्याला काय मिळतील पहा, तर ॲसिटिक ॲसिडचे आपल्याला फॉर्मेशन होत असतात. हे लक्षात राहील तुम्हाला. तर आपण पॉप्स रूल काय सांगितला जातो, कार्बोनिल ग्रुप ऑलवेज प्रेझेंट विथ द लोअर ग्रुप व्हेन ब्रेकिंग द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इन कीटोन ड्युरिंग द ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिडेशन होत असताना कीटोनमधला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तोडल्यानंतर लोअर अल्किल ग्रुप सोबत CO ग्रुप गेला पाहिजे, असाच कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपण ब्रेक करायचा आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतो, पॉप्स रूल असं म्हटलं जातं. तर ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात येते बघा, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलात अल्डिहाइडचं अनकंट्रोल ऑक्सिडेशन कार्बॉक्झिलिक ॲसिड, त्याला कंट्रोल करण्यासाठी PCC PDC. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलात तर पहिला प्रोडक्ट कीटोनचं पुन्हा ऑक्सिडेशन केलात तर तुम्हाला कार्बॉक्झिलिक ॲसिड बनतो, पण त्यावेळेस तुम्हाला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ब्रेक होत असतो आणि त्यावेळेस आपल्याला पॉप्स रूल उपयोगात आणायचा आहे. एवढ्या गोष्टी आपण या दोघांसाठी लक्षात ठेवा. आता राहिला तुमचा टर्शरी. आता टर्शरी अल्कोहोल सोबत आपण काय म्हणतोय बघा, तर टर्शरी अल्कोहोल सोबत आपण जर बघितलात तर हा टर्शरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलात तर त्यापासून आपल्याला काय मिळतो, नॉट अंडरगो द ऑक्सिडेशन विच अंडरगो द डिहायड्रेशन अँड फॉर्मेशन ऑफ अल्किन. आणि त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतो पहा, अल्किन फॉर्मेशन होत असतो. कधी आपण लक्षात ठेवा, लक्षात राहील. आणि कारण बघा, कारण टर्शरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन रेट इन प्रेझन्स ऑफ ॲसिड हा ग्रेटर असतो आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिडेशन न होता काय बनतो पहा, अल्किन बनत असतो. अशी गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. मग आपण एक्झाम्पल पाहत असताना हा CH3 हा तुमचा OH ग्रुप आणि हा तुमचा CH3, याच्यासोबत आपण जर K2 Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4 आपण जर घेतलात तर आपल्याला इथं काय होणं अपेक्षित आहे, ऑक्सिडेशन. पण ऑक्सिडेशन होणार नाही, इथं डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन कशामुळं,
ड्यू टू द प्रेझन्स ऑफ H2SO4. त्यामुळे तुम्हाला काय होतं पहा, इथला हायड्रोजन आणि इथला OH ग्रुप कंबाईन होतो आणि त्यापासून तुम्हाला तयार होतो CH3 CCH3, हा डबल बॉन्ड CH2 आणि प्लस हा तुमचा H2O, याला आपण म्हणतो आयसोब्युटिलीन, हा तुमचा प्रोडक्ट तयार होतो. म्हणून कधीही आपण टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचा प्रयत्न केला तर काय बनतो, तुम्हाला अल्किन बनत असतो. असं आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. तर या पद्धतीने आपण हे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल ही आपण बघितलात. आता ऑक्सिडेशनच करायचं आहे पण कॅटॅलिस्ट उपयोगात आणून ऑक्सिडेशन करायचं आहे आणि ते कॅटॅलिस्टचा त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी आपण हे 3 गोष्टी, याच रिॲक्शनचा उपयोग आपण डिस्टिंग्विश करण्यासाठी, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल्स डिस्टिंग्विश करण्यासाठी या रिॲक्शनचा उपयोग आपण करू शकता. पहा लक्षात राहील. म्हणजे दिस रिॲक्शन इज यूज्ड फॉर डिस्टिंग्विश between primary, secondary and tertiary alcohols. हे पण आपण लक्षात ठेवा. म्हणजे ही पण रिॲक्शन आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल्स डिस्टिंग्विश करण्यासाठी केली जाते, असे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट तिसरी पण रिॲक्शन मी सांगतोय डिस्टिंग्विश करण्यासाठीच आपण करता आणि ते डिस्टिंग्विश काय असेल ते मी तुम्हाला सांगतोय. पहा तर त्याला आपण कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन असं म्हणू. काय म्हणू आपण त्याला? कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन. बाय यूजिंग द कॅटॅलिस्ट ऑक्सिडेशन्स विल बी टेक्स प्लेस. मग आता पुन्हा पहा, इट इज द कंट्रोल. हे काय असेल, तुम्हाला कंट्रोल असेल. म्हणून आपण प्रायमरी अल्कोहोल घेतला CH3 CH2OH, याचा आपण ऑक्सिडेशन करत असताना Cu हा तुमचा काय असेल पहा, हा हीटिंग करतो आपण. हीटिंग म्हणजे 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. यांच्यापासून आपल्याला CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H आपल्याला मिळतो. हा काय तयार झाला, तुम्हाला अल्डिहाइड आपल्याला फॉर्मेशन झाला. बरोबर आहे. जर आपण एखादा सेकंडरी अल्कोहोल घेतला, हा CHOH आणि हा CH3, याच्यासोबत जर आपण कॉपर मेटल प्रेझन्स असताना जर 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण जर मेंटेन केलात तर त्यांच्यापासून काय बनणार आहे, कीटोन आपल्याला बनतो. हा C डबल बॉन्ड O CH3 आपल्याला कीटोन आपल्याला बनतो. पण जर आपण टर्शियरी अल्कोहोल घेतलात, हा CCH3, हा CH3, हा OH आणि हा तुमचा CH3 असेल, इथं जर आपण Cu आणि हा 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण जर घेतला किंवा रूम टेम्परेचरला ही रिॲक्शन घडवलात तर तयार होणारा कंपाऊंड हा तुमचा अल्कीन असतो. आणि म्हणूनच आपण या रिॲक्शनचा उपयोग कशासाठी केला जातो, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल्स आपल्याला डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण या कॅटॅलिटिक ऑक्सिडेशनचा पण आपण उपयोग करू शकता. तर हे आपण ऑक्सिडेशन जे असेल, एक आपण बाय युजिंग द ऑक्सिडायझिंग एजंट, बाय युजिंग द कॅटॅलिस्ट, याचा उपयोग करून आपण जर केला तर तुम्हाला याचाही उपयोग आपल्याला डिस्टिंग्विशसाठी केला जातो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपल्या डोक्यात माइंडसेट असावं, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कीटोन, टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केला तर तुम्हाला काय मिळतो, अल्कीन. हे आपल्याला त्याच्यात माइंडसेट असणं गरजेचं आहे. लक्षात राहील. तर हे आपण ऑक्सिडेशन आपण बघितलात. ह्या केमिकल प्रॉपर्टी आपण कोणाच्या पाहतो, अल्कोहोलच्या आपण पाहतो. तर यानंतर आपण नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत ज्याला आपण म्हणतो की टेस्ट फॉर द अल्कोहोल. अल्कोहोलच्या आपण टेस्ट आपण पाहता. तर त्या टेस्ट कोणत्या असतात ते आपण बघू. पहा, तर त्याला आपण म्हणतो डिटेक्शन करण्यासाठी टेस्ट आपण लॅबोरेटरीमध्ये आपण उपयोगात आणतो. तर त्या 2 टेस्ट तुम्ही नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, पहिली जी टेस्ट असेल ज्याला आपण डायक्रोमेट टेस्ट असं म्हणतात. डायक्रोमेट म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट आपण बघतो. बरोबर आहे. पोटॅशियम डायक्रोमेटचा ऑरेंज कलर असतो. बरोबर आहे. आणि त्यानुसार तुम्हाला CR जो असेल तर हा तुमचा +6 असतो. बरोबर आहे. डायक्रोमेटमध्ये आपल्याला जो CR असेल तर +6 ऑक्सिडेशन स्टेटचा आपल्याला पाहायला मिळतो. पहा, त्यानुसार जर आपण तो ऑरेंज कलरचा जो तुम्हाला जर आपण याच्यामध्ये टाकलात, कशामध्ये, एखाद्या प्रायमरी अल्कोहोलमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन घडून अल्डिहाइड बनतो. पण त्यावेळेस तुम्हाला क्रोमियम हा काय होतो, +6चा +3 मध्ये होतो. त्यामुळे त्याचा कलर ब्ल्यू होतो. काय होतो, ब्ल्यू कलर होतो. तसंच जर सेकंडरी अल्कोहोलसोबत आपण पोटॅशियम डायक्रोमेट ॲड केला तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन कीटोनमध्ये होतं. त्याचा कलर पण आपल्याला ब्ल्यू होतो कारण क्रोमियम हा ट्राय पॉझिटिव्हचा होतो.
पण जर टर्शियरी अल्कोहोलमध्ये जर पोटॅशियम डायक्रोमेट टाकलात तर त्याच्या कलरमध्ये कुठलाही बदल होत नाही. ऑरेंज सुरुवातीला होता, पुन्हा ऑरेंजच राहतो. याचा अर्थ आपण काय म्हणतो, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम कॅन नॉट बी चेंज, म्हणजे तो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतला नाही, म्हणजे तो टर्शियरी अल्कोहोल सोबत रिॲक्शन दाखवत नाही. यासाठीच आपण काय करतोय पहा, हे डायक्रोमेट टेस्ट आपण करू शकता. लक्षात येते मी काय म्हणतोय, म्हणून आपण लक्षात ठेवा, हा तुमचा एखादा CH3CH2OH हा प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल सोबत जर आपण डायक्रोमेट आपण घेतला आणि तो डायक्रोमेट आपण Cr+6 आपण त्याला म्हणतो, पोटॅशियम डायक्रोमेट लिहू शकता, K2Cr2O7 आपण लिहिलात, तर त्यापासून तुम्हाला काय बनेल, हा CH3C+O हा H असेल आणि हा Cr हा Cr ट्राय पॉझिटिव्हचा मिळतो, म्हणून आपल्याला काय होईल पहा, ब्ल्यू कलर आपल्याला मिळतो. हा काय मिळेल, म्हणजे तुम्हाला अल्डिहाइड आपल्याला मिळतो. राईट. नेक्स्ट बात, जर आपण टर्शियरी अल्कोहोल घेतलात, सेकंडरी अल्कोहोल घेतलात, सेकंडरी अल्कोहोल सोबत जर आपण क्रोमियम+6 म्हणजे ज्याला आपण डायक्रोमेट असं म्हणतो, आणि याच्यापासून आपल्याला काय मिळेल पहा, हा CH3C+O CH3 बनेल, पण इथं तुम्हाला Cr ट्राय पॉझिटिव्ह म्हणजेच पुन्हा काय होईल, तुम्हाला ब्ल्यू कलर फॉर्मेशन होतो. राईट. आता बघा पुढं आपण जर बघितलात, हा CH3CCH3 हा OH ग्रुप आणि हा CH3 आपण घेतलात, यांच्यासोबत जर आपण डायक्रोमेट टाकलात तर हा तुमचा काय असेल, ऑरेंज कलर आपल्याला मिळतो, म्हणजेच ऑरेंज कलर आपल्याला फॉर्मेशन होतो, म्हणजेच नो रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं आपण एखादी टेस्ट जी असेल तर ती टेस्ट आपण ही उपयोगात आणली जाते. तर ही टेस्ट आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल्स डिटेक्ट करण्यासाठी केलं जातं. हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात राहील तुम्हाला. तर आता बघा नेक्स्ट, आणि ती फार इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण व्हिक्टर मेयर टेस्ट असं आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण, व्हिक्टर मेयर टेस्ट असं आपण त्यांना म्हणू शकता. तर ती व्हिक्टर मेयर टेस्ट काय असते ती आपण बघू पहा. व्हिक्टर मेयर टेस्ट यालाच आपण RBC असे आपण त्यांना म्हणतो. RBC कधी म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो पहा. RBC हा प्रायमरी, हा सेकंडरी आणि हा टर्शियरी. आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतोय पहा, प्रायमरी अल्कोहोल जर बघितला तर हा तुमचा RCH2OH हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल आहे. राईट. याच्यासोबत जर आपण एखादा सिल्वर नायट्रेट सोबत रिॲक्शन करा, AgNO2 सोबत रिॲक्शन करायची. याच्यात काय करायचं आहे, एक बीकरमध्ये आपण घेतला, व्हिज्युअलाइज करा, आणि प्रायमरी अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट टाकला, तर त्यापासून तुम्हाला काय बनेल, RCH2NO2 आपल्याला बनतो. बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढं काय होईल, याच्यासोबत नायट्रस ॲसिडची रिॲक्शन आपण केलात, म्हणजे हा ON=O आपण घेतलात. बरोबर आहे. याच्यामध्ये काय होईल, नायट्रस ॲसिडची रिॲक्शन म्हटलात की इथला हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन आयटम निघून जातो. मग आपल्याला बनतो काय पहा, RC हा, त्याच्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, हा NOH आपल्याला मिळतो आणि हा तुमचा NO2 आपल्याला फॉर्मेशन होतो. यालाच आपण नायट्रोलिक ॲसिड असं म्हणतात. याला काय म्हणतो आपण, नायट्रोलिक ॲसिड असं म्हणतो. हा तुमचा नायट्रोलिक ॲसिड आपल्याला बनेल. आता पहा, हा जो नायट्रोलिक ॲसिड असेल तर हा तुम्हाला ब्ल्यू कलर आपल्याला मिळतो. याचा काय मिळतो तुम्हाला, ब्ल्यू कलर आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. ड्यू टू द प्रेझन्स ऑफ ॲसिडिक हायड्रोजन आयटम. याच्याकडं हा जो हायड्रोजन आयटम असेल तर ॲसिडिक हायड्रोजन आयटम असतो, आणि ॲसिडिक हायड्रोजन आयटम असल्यामुळे तो काय मिळतो तुम्हाला, ब्ल्यू कलरचा मिळतो. पण जर आपण याला NaOHला, जर आपण याला NaOHमध्ये जर आपण टाकलात, NaOH मध्ये डिझॉल्व करा, आणि तो डिझॉल्व होणार आहे कारण याच्याकडे ॲसिडिक हायड्रोजन आयटम आहे आणि हा बेस आहे, आणि त्यामुळे दोघांची रिॲक्शन होईल आणि त्यापासून तुम्हाला रेड प्रिसिपिटेट आपल्याला मिळतो. रेड PPT. याच्यापासून काय मिळते पहा, रेड PPT आपल्याला पाहायला मिळते. हे लक्षात राहील तुमच्या. नेक्स्ट बघा, आता जर आपण सेकंडरी अल्कोहोल घेतलात, सेकंडरी अल्कोहोल म्हटलात की RCHOH आणि हा R असेल. याच्यासोबत आपण काय केलात, सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन केलात. सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन केल्यानंतर काय मिळेल, RCH हा तुमचा NO2 आणि हा तुमचा R आपल्याला मिळाला. बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढं आपल्याला काय मिळणार आहे, याच्यासोबत रिॲक्शन करत असताना कुणाची रिॲक्शन करतो,
NO याची आपण रिॲक्शन करू, बरोबर आहे. मग आता इथं काय होतं आहे पहा, याच्यासोबतचा जो हायड्रोजन असेल आणि इथला हायड्रोजन आणि इथला OH ग्रुप हा तुमचा कंबाईन होतो, राईट. आणि त्यापासून तुम्हाला काय बनतोय बघा, हा तुमचा RC, हा R असेल, त्यानंतर हा NO2 आणि हा तुमचा N डबल बॉन्ड O मिळतो, बरोबर आहे. मग आता मला सांगा, याच्यासोबत ॲसिडिक हायड्रोजन ॲटम आहे का? नाही. आणि त्यामुळं याचा पण कलर आपल्याला काय मिळेल पहा, ब्ल्यू कलर आपल्याला मिळतो, ब्ल्यू कलर आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे. आणि हा सुडो नायट्रोलिक ॲसिड असं आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण याला? सुडो नायट्रोलिक ॲसिड. आणि हा जो सुडो नायट्रोलिक ॲसिड असेल, इट कॅन नॉट डिझॉल्व इन NaOH. याच्यासोबत जर आपण NaOHची रिॲक्शन केलात, NaOH, तर यामध्ये आपल्याला डिझॉल्व होणार आहे का? तो नाही. म्हणजे रिॲक्शन होणार आहे का? नो रिॲक्शन. नो रिॲक्शन म्हणजेच आपण काय म्हणतो, इट कॅन नॉट डिझॉल्व इन NaOH. का? कारण ॲसिडिक हायड्रोजन ॲटम याच्याकडे नाही, याच्याकडे ॲसिडिक हायड्रोजन होता, म्हणून आपल्याला इथं रिॲक्शन होऊन रेड प्रिसिपिटेट मिळाला. इथं तुम्हाला नो रिॲक्शन असं म्हणतात. मग आता बघा पुढं आपण काय म्हणतो, टर्शियरी अल्कोहोल. आता टर्शियरी अल्कोहोल जर आपण घेतलात, हा R3COH आपण घेतला, बरोबर. याच्यासोबत आपण रिॲक्शन काय करतोय पहा, हा तुमचा AgNO2 सोबत रिॲक्शन करा, हा R3CNO2 आपल्याला बनतो, राईट. आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, एखाद्या HONO सोबत, HNO2 सोबत रिॲक्शन केला, यांच्यापासून आपल्याला नो रिॲक्शन, नो रिॲक्शन, आणि यालाच आपण काय म्हणू पहा, कलरलेस सोल्युशन आपल्याला बनतं, बरोबर आहे. मग आता बघा, विक्टर मेयरनी काय मेहनत केली, त्याचं काय फलित मिळालं. प्रायमरी अल्कोहोलसोबत जर ही स्टेप आपण केलात, तर तुम्हाला शेवटी रेड प्रिसिपिटेट म्हणजेच रेड कलर मिळतो, म्हणजेच R, बरोबर आहे, प्रायमरी अल्कोहोल. त्यानंतर पहा, सेकंडरी अल्कोहोलसोबत जर आपण त्याच रिॲक्शन केलात, तर तुम्हाला ब्ल्यू कलर तयार होत असतो, म्हणून B. आणि त्यानंतर टर्शियरी अल्कोहोलसोबत जर आपण रिॲक्शन केलात, तर त्यापासून तुम्हाला कलरलेस सोल्युशन मिळतं, म्हणून या रिॲक्शनला RBC असं म्हणतात, म्हणजेच R फॉर रेड, आणि हा काय असेल, ब्ल्यू, आणि हा काय असेल, कलरलेस, म्हणून आपण काय म्हणतो, RBC, बरोबर आहे. हे RBC कळतं तुम्हाला, प्रायमरी सोबत रेड, सेकंडरी सोबत ब्ल्यू, टर्शियरी सोबत कलरलेस. याच टेस्टला आपण विक्टर मेयर टेस्ट असं म्हटलं जातं, लक्षात राहील. तर या पद्धतीनं आपण काय म्हणतोय पहा, हे आपला अल्कोहोल हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तो इथं डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला, तो इथं संपलेला आहे. आणि आता नेक्स्ट आपण फिनॉल हा कंपाऊंड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करू. धन्यवाद.